हॅलो स्टुडंट्स, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आपलं हेडिंगच बघा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. डिस्टिलेशन माहीत आहे म्हणजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन येणार आहे. काय करायचं आहे बघा, आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कशासाठी करायचं आणि कसं करायचं बघूया आपण. डिस्टिलेशन कशासाठी करत होतो आपण? डिस्टिलेशन आपण एखादं लिक्विड असेल तर त्याचं प्युरिफिकेशन करण्यासाठी, किंवा दोन लिक्विडचं मिक्सचर असेल तर त्यामधून एक लिक्विड किंवा दोन्ही लिक्विड वेगवेगळी म्हणजे त्याचं काय म्हणू आपण सेपरेशन करण्यासाठी. परंतु एक क्रायटेरिया असा होता की जी दोन लिक्विड आपल्याला सेपरेट करायचे त्यांच्यामधला बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स हा 30 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त पाहिजे. आता समजा तुम्हाला एक लिक्विड दिले त्याचं नाव आहे ए आणि दुसरं लिक्विड दिले त्याचं नाव तुम्हाला दिलंय बी, आणि ह्या दोघांचं आपल्याला इथं काय दिलंय मिक्सचर दिलंय. आता एचं आणि बीचं मिक्सचर दिलेलं आहे. सपोज एचा बॉइलिंग पॉईंट आहे 110 डिग्री सेंटीग्रेड आणि बीचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेंटीग्रेड. बघा, आपल्याला ए आणि बी अशा दोन लिक्विड दिलेले आहेत, त्याचं मिक्सचर दिलेलं आहे. एकाचा बॉइलिंग पॉईंट 110 डिग्री 110 डिग्री सेंटीग्रेड, दुसऱ्याचा 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. याचं आपल्याला प्युरिफिकेशन पण करायचं आहे, सेपरेशन पण करायचं आहे. Now here simple distillation or simple distillation process is cannot be applied. म्हणजे तिथे ते इम्प्लिमेंट आपण करू शकत नाही. का तर दोन्ही मधला डिफरन्स, दोन लिक्विड मधल्या बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स किती आहे? 30 पेक्षा कमी आहे. 30 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा डिफरन्स कमी असला तर नवीन प्रोसेस वापरायची, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये काय केलं जातं अगोदर चेक करूया आपण. चलो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायच्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे आपली डायग्राम हा काय घ्यायचा आठवतंय का? काय हा राऊंड बॉटम फ्लास्क. काय होतं ॲक्च्युली, ह्या जो आपला बोर्ड आहे ना त्याच्यावर हा मार्कर स्किड होता, असा घसरतो. चलो, त्यातल्या त्यात आपण प्रयत्न केलाय हा गोल काढायचा. मग आता काय करणार, नेहमीप्रमाणे इथं काय होती, चला हा राऊंड बॉटम फ्लास्क आठवतंय का की ज्याच्यामध्ये आपण काय घेतलं मिक्सचर घेतलं. ह्या राऊंड बॉटम फ्लास्कला इथं काय होतं आठवा, इथं काय दिले बघा नाव. व्हॉट इज दिस? दिस इज नेक. आता ह्या नेकला एक नवीन गोष्ट आपण फक्त इथं काय करायची आहे ऍड करायची आहे. सिंपल डिस्टिलेशनच्या असेंब्लीमध्ये एक नवीन गोष्ट ऍड करायची, दिस थिंग म्हणजे नवीन एक ॲपॅरेटस, नवीन एक इन्स्ट्रुमेंट ऍड करायचं. दॅट इन्स्ट्रुमेंट इज अ फ्रॅक्शनेटिंग कॉलम. बघा नाव काय, फ्रॅक्शनेटिंग कॉलम. मग तो फ्रॅक्शनेटिंग कॉलम कसा असणार आहे? हा फ्रॅक्शनेटिंग कॉलम असा असू शकतोय बघा. फ्रॅक्शनेटिंग कॉलम थोडंसं किचकट आहे डायग्राम, मला जरा थोडासा वेळ द्या. हे बघा, फ्रॅक्शनेटिंग कॉलम हा असा असणार आहे. फ्रॅक्शनेटिंग कॉलम हे अशा पद्धतीनं एक स्ट्रक्चर असणार आहे की जिथं आतली पोकळी जागा अशी वेडी वाकडी असणार आहे, जास्त असणार आहे अशी पोकळी जागा. आणि ह्याच्या बऱ्याचशाच इमेजेस किंवा ह्याचे बरेचसेच टाइप्स आहेत फ्रॅक्शनेटिंग कॉलमचे, जे तुमच्या बुक्समध्ये वेगवेगळ्या डायग्राम दिले आहेत. आता हा एक फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे. काय होतं बघा, ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलमच्या वर आपला काय असणार आहे, साइड आर्म असणार आहे. फ्रॅक्शनेटिंग कॉलमच्या वर आपला साइड आर्म असेल आणि ह्या साइड आर्मला इकडे काय असणार आहे. मग अशी काय होतं इथं पाहिलंय आपण, इथं कंडेन्सर होता आणि याच्यामध्ये इथं तुमचा काय आहे हा आठवतंय का? येस, इथं थर्मोमीटर होता. चलो, आपण छोटासा थर्मोमीटर दाखवलाय पण कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. मला फक्त हे तुमच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनमध्ये दिसतंय का बघू द्या. चलो, आता दिसतंय का बघा, हा फ्रॅक्शनेटिंग कॉलम, हा काय थर्मोमीटर, ही साइड आर्म. नेहमीप्रमाणे साइड आर्मच्या इथं वर काय इकडं, येस, आपला कंडेन्सर. कंडेन्सरला हे काय कोल्ड वॉटरसाठी इनलेट, इकडं काय कोल्ड वॉटरसाठी आउटलेट. आणि ही आउटलेट इथं कुठे येणार, व्हॉट इज दिस? आता इथं काय येणार आपलं एक बीकर येणार की जो काय म्हणून काम करेल, तुमचा बीकर हा रिसिव्हर म्हणून काम करणार आहे.
चलो अजून थोडासा खाली दाखवूया आपल्याला, म्हणजे ते स्टँडवर व्यवस्थित ठेवता येईल. बरोबर आहे का बघा. चलो ही झाली तुमची फ्रॅक्शनल डिस्टिलेशनची असेंब्ली. मग काय करायचं आहे आपण, ह्याला इथं हा जो आपला हे मगाशी होतं ना, काय होतं हे स्टँड होतं, ते स्टँड थोडंसं पुढं घेऊया. मी डायग्राम थोडीशी इकडं काढली. मग आता आपलं काय करायचं आहे, हा काय असणार आहे, हे सगळं स्टँडला लावलं पाहिजे ना, नाहीतर पडेल, तसं राहणार नाही ते. हे तुमचं स्टँड असेल की ज्याच्यावर हे सगळं रेस्ट झालेलं असेल. हे असं स्टँड हे पॅक केलेलं असतं क्लिप लावून, बरोबर आहे ना. फ्रॅक्शनेटिंग कॉलम पण इथं पॅक करायला पाहिजे आपल्याला, आणि नेहमीप्रमाणे थर्मामीटर सुद्धा इथं पॅक करायला पाहिजे आपल्याला. आता काय करायचं आहे, दिस इज द असेंब्ली फॉर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मग इथं आपण मिक्सचर घेऊया. हे मिक्सचर कशाचं आहे, ए आणि बीच. नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, ह्याला एका ट्रायपॉड स्टँडवर ठेवलेलं आहे आपण. हे ट्रायपॉड स्टँडवर ठेवल्यामुळे काय केलं, काही वेळेला इथं काय करतात, डायरेक्ट हिटिंग करतात, काही वॉटर बाथ किंवा ऑइल बाथ पण घेतात, किंवा ह्यात असं वायर गॉज ठेवायचा आणि ह्या वायर गॉजच्या इथं असं स्टँड ठेवायचं. इकडे ह्याला एक इथं असं स्टँड ठेवलेलं आहे, आणि खाली हा आपला नेहमीप्रमाणे हा काय आहे, येस दिस इज अ बर्नर. हा आपला बर्नर आहे. मग काय केलंय बघा, आता आपण हिटिंगला स्टार्ट करूया. चलो आपल्याला ही असेंब्ली, हे जे नवीन इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज कॉल्ड एज फ्रॅक्शनेटिंग कॉलम, हे कशासाठी वापरायचं आहे हे फक्त बघायचं आहे. काय करूया, एन बी हिट करायला सुरुवात करूया. कुणाचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, आउट ऑफ दिस टू लिक्विड्स विच लिक्विड हॅज अ लोअर बॉइलिंग पॉईंट, ऑब्विसली बी, त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे. 100 डिग्री सेंटीग्रेड जसं जसं टेम्परेचर होईल तसं तसं इथं बीचं बॉइलिंग चालू होईल, बीचं लिक्विड बॉईल व्हायला सुरुवात होईल. परंतु ॲट द सेम टाइम मला सांगा, इथं ज्या वेळेला 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर होईल त्यावेळेला एचे वेपर्स असतील का, असणार आहेत ना, कारण एचा बॉइलिंग पॉईंट अजून अचीव झालेला नाही, पण ते बॉइलिंग पॉईंटच्या जवळ गेलंय ना. टेम्परेचर बघा, आता रूम टेम्परेचर 25 असेल, तर जसं जसं 100 डिग्री सेंटीग्रेड होत जाईल बीचं बॉइलिंग स्टार्ट होईल आणि एचे वेपर्स तयार व्हायला सुरुवात होईल. म्हणजे इथून जे वेपर्स वर जातील, हे वेपर किती प्रकारचे असतील, 2 प्रकारचे असतील. ह्या वेपरमध्ये बीचे वेपर आणि एचे वेपर असतील, बट दिस मिक्सचर ऑफ वेपर इज रिच इन द बी. त्याच्यामध्ये बीचं प्रमाण हे जास्त असणार आहे, एचं प्रमाण कमी असणार. का प्रमाण कमी असणार आहे, तर एचा अजून बॉइलिंग पॉईंट अचीव झालाय का नाही. आणि आता इथं टेम्परेचर किती असणार आहे तुमचं, 100 डिग्री सेंटीग्रेड, का तर एकाचं म्हणजे बीचं बॉइलिंग स्टार्ट झालेलं आहे. आता काय होईल बघा, तुम्हाला हे माहित आहे का, आपण जेव्हा घरी पाणी उकळतो, आज घरी करून बघा, एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि ते बर्नरवर ठेवायचं आणि ते पाणी उकळायला सुरू व्हायच्या अगोदरचं निरीक्षण करायचं. पहिल्यांदा ज्यातून व्हेपर्स येतात, वाफ येते, ती वाफ वर कशी जाते, ती वाफ अशी जाते बघा, वर अशी. आठवतंय का, हे बघा, वाफ पहिल्यांदा हळूहळू अशी वर जात असते. जसं जसं त्या वॉटरचं टेम्परेचर बॉइलिंग पॉईंटच्या जवळ होईल तसं तसं ती वाफ अशी वर जाते बघा. जसं जसं बॉइलिंग पॉईंट अचीव होईल, हे बघा स्पीड पण बघा, आणि त्याचं जाण्याचं डायरेक्शन बघा सरळ. आणि बॉइलिंग पॉईंटला ती वाफ असते, ती वेपर्स असतात, ते सरळ वर जात असतात, पण बॉइलिंग पॉईंटच्या अगोदर ते असे जात असतात. आठवतंय. चलो आता काय करायचं आहे, बीचा बॉइलिंग पॉईंट तर अचीव झालाय, म्हणजे बीचे वेपर्स सरळ वर जातील का असे. एचा बॉइलिंग पॉईंट जवळ आलाय, पण बॉइलिंग पॉईंट अचीव झालाय का नाही. मग एचे वेपर्स बघा असे जातील, इकडून ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये असे फिरतील, हे इकडे असे बघा, असे 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 करत जातील, बरोबर आहे का. जेव्हा हे वेपर्स एचे बघा ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये असे असे इकडे तिकडे फिरत जातील, त्यावेळेला त्यांची कायनेटिक एनर्जी कमी होईल, आणि कायनेटिक एनर्जी त्या पार्टिकलची कमी झाल्यामुळे, कुणाच्या एच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कमी झाल्यामुळं ते एचे पार्टिकल्स इथंच ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्येच कंडेन्स होतील. इथं पण कंडेन्स होतात, म्हणजे काय होत असते, बाहेरून जाणारं कोल्ड वॉटर ह्या वेपर्स मधली एनर्जी काढून घेतं, म्हणजे इथल्या पार्टिकलची एनर्जी काय होते, कमी होते. वेपरच्या पार्टिकलची एनर्जी कमी झाली की त्याचं कशात कन्वर्जन होतं, लिक्विडमध्ये. ह्या एचे पार्टिकल्स इथंच असे घुमतील बघा, असे 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 असे, आणि ह्याचं कंडेन्सेशन होऊन ह्याचे वॉटर ड्रॉप नाही, लिक्विडचे ड्रॉप्स परत ह्याच्यात पडतील मिक्सचरमध्ये, आणि बीचे वेपर्स मात्र सरळ वर जातील, इथं येतील. नेहमीप्रमाणे हा कंडेन्सर आहे, इथं बीचे वेपर्स खाली येतील का परत कंडेन्स होऊन वेपर्स नाहीत, कंडेन्स होऊन हे लिक्विड येईल, अँड दिस विल बी युअर प्युअर लिक्विड बी. हे कशाच लिक्विड आहे तुमचं, प्युअर बी लिक्विड आहे.
इथं टेम्परेचर तोपर्यंत किती राहणार आहे, जोपर्यंत यातलं सगळंच्या सगळं बी इकडे येत नाही तोपर्यंत टेम्परेचर किती राहणार, 100च राहणार. ज्यावेळी इथलं टेम्परेचर 100पेक्षा जास्त व्हायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही ओळखायचं की ह्यातलं सगळं बीच्या बी इकडे आलेलं आहे. तुम्ही फक्त हा बीकर काढायचा, दुसरा बीकर इथं ठेवायचा आणि हिटिंग चालू ठेवायचं. मग काय होणार, एचा बॉइलिंग पॉईंट अचीव होणार आणि एचं डिस्टिलेशन होणार. म्हणजे इथं आपण काय केलं, ए आणि बी दोघांचं सेपरेशन केलं. पण काय वापरलं सेपरेशन करताना, आपण डिस्टिलेशन. कुठलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंपल डिस्टिलेशन अँड फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये आपण एक फ्रॅक्शनेटिंग कॉलम वापरतो. फ्रॅक्शनेटिंग कॉलमच्या बऱ्याचशाच डायग्राम आहेत, बऱ्याच प्रकारचे ते असतात फ्रॅक्शनेटिंग कॉलम. तुमच्या बुक्समध्ये बऱ्याचशाच डायग्राम दिले, तिथं आपण डायग्राम काढत वेळ घालवायचा नाही. फक्त तुम्हाला हे फ्रॅक्शनेटिंग कॉलम आपण फक्त इथं सिम्बॉलिकली दाखवलेलं आहे. एक एक्झाम्पल घ्या आपण. लेट मी चेक दी फ्रॉम द टेक्स्टबुक. मला टेक्स्टबुकमधून एक्झाम्पल चेक करू दे. कुठलं एक्झाम्पल घेतलं आपण आपल्या बुकमध्ये, ॲसिटोन. कुठलं एक्झाम्पल घेतलं, मगाशी सुद्धा ॲसिटोन घेतलं होतं की आपण. ॲसिटोनचं बॉइलिंग पॉईंट किती आहे, 329 केल्विन. चलो, आणि काय घेतलं आपण, मिथाइल अल्कोहोल घेतलं. चलो, मिथाइल अल्कोहोलचं किती आहे, 337.7 केल्विन. चलो, आता ह्या दोघांचं बघा, दोघांच्या बॉइलिंग पॉईंट मधला डिफरन्स किती आहे, हे 37 आणि 29 म्हणजे हार्डली 8.7चा डिफरन्स आहे. 8.7 केल्विनचा डिफरन्स आहे दोघांमध्ये. कसं करणार मग ह्यांचं सेपरेशन, कसं करणार ह्यांचं प्युरिफिकेशन, काय करूया. चलो, मिक्सर घेतलं. इथं कशाचं असेल मिक्सर कशाचं असेल, हे ॲसिटोन मिथाइल अल्कोहोल घेतलं. ज्यावेळी इथं मिथाइल अल्कोहोलचं ॲसिटोनचं मिक्सर आपण घेऊ त्यावेळी काय होणार आहे, हिटिंग स्टार्ट होणार. 329 केल्विन बॉइलिंग पॉईंट कोणाचा कमी आहे, ॲसिटोनचा. म्हणजे किती असणार आहे, ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट माझ्या माहितीला 56 डिग्री सेंटीग्रेड येतोय का बघा. कसं काढलं, 329 मायनस किती, 273. 273 वजा केली किती होणार आहे, 56 डिग्री सेंटीग्रेड. हे टेम्परेचर जेव्हा इथं 56 डिग्री सेंटीग्रेड होईल त्यावेळेला कशाचं बॉइलिंग स्टार्ट होईल, ॲसिटोनचं. ॲट द सेम टाइम मिथाइल अल्कोहोलचे थोडेसे वेपर्स असतील ते कुठं जातील, मिथाइल अल्कोहोलचे वेपर्स अजून काय बॉइलिंग पॉईंट अचीव झाला नसल्यामुळे मिथाइल अल्कोहोल इथंच राहील बघा. असं 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 करत जाईल आणि हळूहळू त्यांची कायनेटिक एनर्जी कमी झाल्यामुळे परत काय होणार आहे, ते इथंच काय होणार आहे, ते कंडेन्स होऊन त्या फ्लास्कमध्ये पडतील. ॲसिटोन इथं जाईल, पहिल्यांदा इथं ॲसिटोन काय करायचं आपण कलेक्ट करायचं. आणि इथं टेम्परेचर 56 पेक्षा वाढायला लागलं, 329 केल्विनपेक्षा वाढायला लागले की ओळखायचं ॲसिटोन सगळं डिस्टिलेट झालेलं आहे. मग काय करायचं, तुमचं मिथाइल अल्कोहोल वेगळं येईल, फक्त बीकर बदलायचा आणि तुमचं मिथाइल अल्कोहोल सेपरेट घ्यायचं. सी दिस इज ऑल अबाउट द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. लक्षात आलं का. चलो, डायग्राम काढून घ्या व्हिडिओ पॉज करून. आता आपल्याला पुढे बघायचं आहे कुठलं, व्हॅक्यूम डिस्टिलेशन. पण व्हॅक्यूम डिस्टिलेशन किंवा दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर आपल्याला सेपरेट व्हिडिओ करावा लागेल. लिहून घ्या बघू. चलो.